नमस्कार. कुणीतरी विचारलं की राजकारण म्हणजे काय. तर जेव्हा आपण शास्त्र शोधतो, दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता असे बरेचसे शास्त्रात आपण शोधतो, किंवा हनुमंताचं चरित्र पण आपण बघितलं तर असं दिसेल की हनुमंत जो आहे तो मी तत्वाकरता जीवन जगतोय असं म्हणायचं, आणि त्यालाच तो राजकारण म्हणायचं. की त्या जो भगवंत, जो राम सर्व नियंता आहे, पूर्ण जग चालवतो आहे, त्याच्या कारणाकरता जगणं, त्याच्या राज्याच्या कारणाकरता, म्हणजे रामराज्याच्या कारणाकरता स्वानंद बोध पाटण, स्वानंद बोध पाटण राहण्याकरता, आनंदवन भुवन राहण्याकरता, त्या कारणाकरता जगणं याला राजकारण म्हणतात. की आपलं जीवन पूर्ण त्याच्याकरता समर्पित आहे. पूर्ण 24 तास 7 दिवस आणि पूर्ण जीवनभर भगवंताच्या सेवेतच चाललेलं आहे. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यानुसार आणि काय पल्सबीट, प्रत्येक आपल्या नाडीच्या ठोक्यानुरूप तो नाडीचा ठोका पण भगवंताकरताच होतो आहे. श्वासोश्वास पण देवाकरताच होत आहे. डोळ्यांची उघडझाप पण देवाकरताच होते आहे. त्यालाच राजकारण म्हणतात. म्हणजे आपले विचार, आचार, सद्विचार, सदाचार, सद्प्रवृत्ती, सत्कारण, हे सगळं आपल्या आचरणात आहे. सद्गुण वगैरे सगळे. आणि 24 तास आपण जगतोय. कर्म हीच पूजा, रामपूजा सुरू आहे प्रत्येक कामातून, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यातून. त्याला राजकारण म्हणतात. हनुमंत तसं जगतोय, म्हणजे जगलेला आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याच्या चरित्रामधनं. त्याला राजकारण म्हणतात. हे जे आहे ना, एखादी पार्टी आली, कोणी हे झालं, कोणी राजा झाला, कोणी प्रजा आहे वगैरे वगैरे, हे काहीच नाही. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्मामध्ये प्रत्येक व्यक्ती, जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक जीव हा शिव आहेच आहे. फक्त त्याला समजून तसं योगरूप होऊन, भगवंताशी एकरूप होऊन सतत कर्म ही पूजा करता यायला पाहिजे, आणि करायलाही पाहिजे. आणि करणं हा त्याचा अधिकार पण असतो. हे त्याचं म्हणजे इतकं शुद्ध जीवन जगायचं, इतकं शुद्ध म्हणजे जीवन पाहिजे की म्हणजे आपण कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, त्याला अध्यात्म असं नाही, म्हणजे की कोणाला आपण हार्मफुल होणार नाही. सगळ्या व्यक्तिशक्ती अशी आनंदाने जगतील आहे. स्वानंद बोध पाठण अगदी निर्माण झालं आपल्या आतमध्ये. रामराज्य, आनंद वन भवन, आणि त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला दिसतंय सगळीकडे, की तेच प्रतिवर्तित होत आहे सगळीकडे. आत आणि बाहेर सगळीकडे रामराज्यच निर्माण झालेलं असं दिसेल. सगळेच जण असं जगायला लागले तर. आणि मग त्यावेळेला खरं रामराज्य, खरं स्वानंद बोध पाठन, खरं आनंद वन भवन, शाश्वत विकास लक्ष्य वगैरे आपण प्राप्त केलं असं समजू शकू. ते राजकारण आणि खरं राजकारण जे अध्यात्म सांगितलं याच्यात खूप फरक आहे. हनुमंत राजकारण जगतो आहे. राम करणारा. तुम्हाला माहित असेल की तुम्ही रामचरितमानस बघा, त्याच्यात रामाकरता राजू शब्द आलेला आहे कित्येक वेळा. राजू म्हणजे राज करणारा राम जो आहे तो राज. राज शब्द आलेला आहे की गव्हर्नन्स, की सगळीकडे गव्हर्नन्स त्याचा चांगला असतो भगवंताचा, की भगवंताचंच राज्य आहे सर्वत्र. रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना की काही फ्रीविल नावाची गोष्ट नसते, त्याची भगवंताची सत्ता चालते. हे जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतं. असं नको व्हायला. आधीच समजून घेऊन आपण तसं जगायला पाहिजे. प्रत्येक लिव्हिंग फॉर मोमेंट टू मोमेंट, जे कृष्णमूर्ती म्हणायचे. प्रत्येक क्षणाला अगदी प्रेझेंट होऊन करायचं. इतकं सुंदर जीवन जगायला पाहिजे की वाह, छान वाटायला पाहिजे आपल्याला. सगळ्यांनाच आपल्याबरोबर चांगलं वाटायला पाहिजे. त्याला राजकारण म्हणतात. ठीक आहे. तर असं सुंदर आपण रामाला समर्पित असं आपण जीवन जगूया. राम म्हणा, तुमचे सद्गुरू म्हणा, देवी म्हणा, आपलं जे इष्टदैवत आहे, तर त्या हा जो अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे, ज्याला अल्लाह, यहोवा, जहोवा, राम, श्रीकृष्ण, महावीर, बुद्ध, जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार यांनी म्हटलेलाच. आता प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो, प्रत्येक जण मुक्त राहू शकतो, प्रत्येक जण कैवल्य प्राप्ती करू शकतो, आणि असं सुंदर जीवन जगू शकतो. त्याला राजकारण म्हणतात. तर असं आपण सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. धन्यवाद.